Good morning, friends. SNJB Esprit Surana Arts, Commerce and Science Junior College, Sandwad. I am Professor Thakre Manohar Rangnath. Today, I am going to deal with you English subjects, Introduction of English Syllabus. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या या शैक्षणिक वर्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. या ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी आपणासोबत इयत्ता 11वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख या विषयासंदर्भात मी आपल्याशी संवाद साधणार आहे. द टायटल ऑफ अवर कोर्स बुक इज दॅट इज इंग्लिश योग भारती. What are the contents are included in our course book that we discuss as follow. इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे हे आपण या स्लाईडमध्ये बघणार आहोत. यामध्ये बघा प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल अँड हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा दॅट आर द कंटेंट आर इन्क्लुडेड इन अवर सिलेबस. Our syllabus is totally divided into 4 sections. In the first section that is a prose. विद्यार्थी मित्रांनो, आपला एकूण जो अभ्यासक्रम आहे हा 4 विभागामध्ये विभागला गेलेला असून त्याच्यातला पहिला जो विभाग आहे तो म्हणजे प्रोज. या विभागामध्ये अंडर दिस सेक्शन 1 देर आर 6 टॉपिक्स आर गिवन. या सेक्शन 1मध्ये एकूण 6 विभाग आपल्याला सहा टॉपिक आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 1.1 बिंग नेबरली रिटन बाय लुइसा मे अल्कॉट. 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप रिटन बाय टेंजिंग नॉर्गे. 1.3 द कॉल ऑफ सॉइल रिटन बाय वेंकट अय्यर. 1.4 द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी रिटन बाय Dr. Babasaheb Ambedkar. 1.5 Mrs. Addis written by Sheila K. Smith. 1.6 that is written by General Ved Prakash Malik. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 प्रोज ह्या घटकामध्ये एकूण 6 टॉपिक दिलेले आहेत. कीप वन थिंग इन युअर माइंड दॅट इज 1.1 being neighborly has been reduced from our syllabus only for this academic year 2020-21. या शैक्षणिक वर्षामध्ये 1.1 हा जो घटक आहे हा आपला इयत्ता 11वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात न कमी केला गेलेला आहे याची कृपया नोंद घ्या. सेक्शन 2 दॅट इज द पोएम. अंडर दिस सेक्शन there are the 6 poems are given for study as. The first poem is The Cherry Tree written by Ruskin Bond. 2.2 The Sower that is written by Victor Hugo. 2.3 There is Another Sky written by Emily Dickinson. 2.4 Upon Westminster Bridge written by William Wordsworth. 2.5 Nose vs. Eyes William Cowper. And The Planners that is written by Boy Kim Cheng. Section 2 2.6 The Planners poem is also reduced from our syllabus. 2.6 The Planners ही जी कविता आहे ही कवितासुद्धा आपल्या या वर्षाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमातनं कमी केली गेलेली आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे. सेक्शन 3 दॅट इज अ रायटिंग स्किल. विभाग 3 या घटकामध्ये आपल्याला लिखाण कौशल्याचा अभ्यास करायचा आहे. डिअर स्टुडंट, अंडर दिस सेक्शन 3 देर आर दी 6 रायटिंग स्किल्स आर गिवन फॉर टू दी स्टडी अस. दॅट इज फर्स्ट वन इज एक्सपान्शन ऑफ आयडिया. सेकंड ब्लॉग रायटिंग. थर्ड ईमेल. Fourth one is interview. Fifth one is film review. And the sixth one is the art of comparing.
विद्यार्थी मित्रांनो, हे जे 6ही प्रकार जे आहेत रायटिंग कौशल्याचे किंवा लिखाण कौशल्याचे, या सगळ्या कौशल्यांचा विचार आपण जसजशी ऑनलाईन लेक्चर्स आपण पुढे घेणार आहोत त्या ऑनलाईन लेक्चरच्या स्वरूपाच्या माध्यमातून एकेका रायटिंग स्किलचा आपण विचार करणार आहोत. सेक्शन 4 दॅट इज द जनरल ड्रामा. सेक्शन 4मध्ये आपल्याला नाटक या प्रकाराविषयी माहिती बघायची आहे. या विभागामध्ये आपल्याला 4.1 हा जो घटक आहे यामध्ये अंडर दिस सेक्शन 4.1 दॅट इज अ हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, यामध्ये आपल्याला इंग्रजी नाटकाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. 4.2 दॅट इज अ 4.2 द रायझिंग ऑफ मून. डिअर स्टुडंट, आता 4.2 हा जो घटक दिलेला आहे ह्या घटकामध्ये आपल्याला नाटकाचे जे काही वेगवेगळे घटक असतात ते नाटकाचे घटक नाटकामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कसे वापरलेले असतात यासाठी आपल्याला द रायझिंग ऑफ द मून या घटकाच्या आधारे आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत. व्हॉट आर द एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ द ड्रामा आर इन्क्लुडेड इन सेक्शन 4. सेक्शन 4मध्ये नाटक या घटकामध्ये आपल्याला 2 प्रकारचे एक्स्ट्रॅक्ट अभ्यासासाठी दिलेले आहेत. तर ते कोणते कोणते त्याचासुद्धा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिले, अ मिडसमर नाईट ड्रीम रिटन बाय विल्यम शेक्सपियर. अँड बी, अन एनिमी ऑफ द पीपल रिटन बाय हेनरिक जॉन इब्सन. So in this way we have to discuss our syllabus. But dear student, one thing kept in our mind while we are going to deal with our syllabus in next lecture, we have to keep one thing in your mind, that you should have a English course book in front of you when I am going to deal with our course book. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर इंग्रजी शिकत असताना इंग्रजी विषयाचं पुस्तक असणं गरजेचं आहे. आणि अजून एक सूचना या स्वरूपाच्या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो की एकदा 11वीच्या अभ्यासक्रमामधनं 1.1 बीइंग नेबरली सेक्शन 1मध्ये आणि सेक्शन 2मधील 2.6 द प्लॅनर्स हे 2 घटक या वर्षीच्या शैक्षणिक वर्षातनं एकदा 11वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमामधून कमी केले गेलेले आहे. याची कृपया नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण आपल्या नवीन सिलॅबसच्या लेक्चर्सची किंवा नवीन घटकांची माहिती पुढच्या लेक्चर्समध्ये आपण घेणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.